सोनम वांगचुक यांनी गेले 17 दिवस दिल्ली येथे जी पेपर फुटीला जबाबदार आहेत असे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि या राजीनाम्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत। परंतु सरकार या राजीनाम्याकडे डुंकूनही बघत नाही, राजीनामा देत नाही आणि सरकारला आता खरं तर एखादी क्रांती होती तेव्हा गावागावातून सुरू होते आणि त्यामुळे याला पाठिंबा देण्यासाठी आज कणकवलीतल्या युवकांनी, जिल्ह्यातल्या युवकांनी हे जे आंदोलन केलं आहे त्याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलो होतो आणि हे आंदोलन आता थांबणार नाही, तर संपूर्ण भारतात पसरले याची आम्हाला खात्री आहे। तर मुनगंटीवार यांच्या पत्नीला आणि दर्शनासाठी सोडलं, मात्र त्यांच्या कुटुंबियांना दर्शन नाकारलं। तर गुलाबरावांसह आलेल्या सर्व नातेवाईकांना त्यांच्या VIP दर्शन दिलं गेलं। खरं तर गुलाबराव हे आता मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला सोडलं असेल, परंतु मुनगंटीवार विसरलेत की आपण मंत्री नाही आहोत आणि त्यामुळे हे सत्ता किंवा ही मंदिरं आहेत ती अशा लोकांना असतात की सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेचा दुरुपयोग करणारे हे सरकार आहे आणि त्यामुळे मुनगंटीवारला सोडलं नसेल। शिवसेना माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर आता सध्या अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे, अटकांची तलवार त्यांच्यावर आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली। नाही, खरं तर या संदर्भात आता कोर्टामध्ये हे सुरू आहे आणि लवकरच त्याबाबत निर्णय होईल, परंतु सगळा प्रकार आहे तो चुकीचा आहे। सिया गोयलच्या कुटुंब या सुरू केल्यानंतर आता तुकाराम मुंडेंनी देखील त्यांच्या हॉटेलवर तुकाराम मुंडेंचं सर्व महाराष्ट्रवासियांनी अभिनंदन केलं पाहिजे, पक्षभेद विसरून त्यांना वारंवार पाठिंबा दिला पाहिजे, कारण ही जी भेसळखोरी चालली आहे ती जीवनाला अत्यंत घातनकारक आहे आणि तुकाराम मुंडे हे करतायत त्याला आमचा पाठिंबा राहील आणि जनतेने सुद्धा त्यांना पाठिंबा दिला पाहिजे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट झाली, मात्र ती सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना माहितीच नाही अशी परिस्थिती। नाही, आता आपण बघितलं असाल की काही दिवसातच राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे भाजपमध्ये विलीन होणार आहे आणि त्यामुळे यासाठी तटकरे आणि हे प्रफुल्ल पटेल आग्रही आहेत आणि ते खरं तर भाजपचीच बी टीम आहे आणि सुनेत्रा पवारांना डावलून ते भविष्यात भाजपमध्ये विलीन होणार आहे। रामरक्षा आंदोलन करताय, पूर्ण रामरक्षा येते का? उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन शिंदेनी पोहोचवतील? नाही, शिंदे जेव्हा बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसैनिकांनी जेव्हा बाबरी ढाचा पाडला किंवा तेव्हापासून आंदोलन करतात तेव्हा शिंदे कुठे होते आणि त्यामुळे शिंदेंना आमच्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही।